मनोज जरांगे पाटलांची मोर्चा जो आहे तो पुण्यात शहरामध्ये आलेला आहे। शहरातील सध्या विमाननगर परिसरामध्ये हा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर आपल्याला थांबलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्था कालपासूनच खरं तर ते बदललेली आहे। सध्या हा मोर्चा विमाननगरमध्ये पोहोचला असून पुढे हा येरवडा मार्गे विद्यापीठ आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळ्याला जाईल आणि आजचा मुक्काम जरांगे पाटलांचा लोणावळ्याला आहे। त्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरती ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते अशा प्रकारे स्वागतासाठी जरांगे पाटलांच्या उभा राहिलेले आहेत। फटाके वाजवले जात आहेत, या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे। एकूणच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही प्रामुख्याने मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज जो आहे तो एकवटलेला आहे। पुण्यातील मध्यवस्तीतील खरं तर मध्य भागातून हा सगळा मोर्चा जात असल्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांकडून त्यांना विनंती करण्यात आली आहे की काही प्रमाणातला जो रूट त्यांनी जो ठरवला होता तो थोडासा बदलून बाजूच्या हायवेच्या मार्गाने बाहेर पडावं। मात्र आता त्या ठिकाणी गेल्यानंतर कळेल हा मोर्चा कुठल्या भागातून जाईल किंवा हा जो ठरलेला मार्ग आहे त्या ठिकाणाहून जाणार का। मात्र त्या पार्श्वभूमीवर आत्ता मोठ्या संख्येने या ठिकाणी एक मराठा लाख मराठा असतील, छत्रपती शिवाजी महाराज की जे असतील, अशा वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात आहेत। अनेक बांधव यामध्ये सहभागी झाले आहेत। काय सांगशील, काय भावना आहेत? बऱ्याच ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी पाटलांचं स्वागत होत आहे, पण एवढ्या लाखोंच्या आणि करोडोंच्या संख्येने जर पब्लिक चाललेली आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की आहे ना, हा एक मराठा नाही तर कोटी मराठा। आणि जरी मीडियावरती जरी काय करायचा प्रयत्न जरी कोणी केलेला असेल किंवा दडपशाहीने करून आत्ताच्या सरकारने आरक्षण न देण्याचा प्रयत्न केला तरी हे वादळ कधी संपणार नाही। आणि शेवटची तारीख 26 जानेवारी जी की आहे ना, सरकारला शेवटची मुदत दिलेली आहे। जर नाही झालं तर सरकार दडपून टाकण्याचा प्रयत्न करायचा 26 जानेवारीपर्यंत तुम्ही तिथं पोहोचणार आहे। काय वाटतंय, तुम्ही सगळे सहभागी? नक्कीच आता सरकारला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, कारण हे मराठ्यांचं आग्यामोहोळ मुंबईला पोहोचल्यानंतर सरकारला परवडणार नाही। नक्कीच सरकारला परवडणार नाही। त्यामुळे मोठ्या संख्येने मराठी समाज जो आहे तो आता या मोर्चामध्ये सहभागी झालाय। पुण्यामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात शहरामध्ये ठिकठिकाणी स्वागत केलं जातंय। निश्चितच सचिन, धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी। रुपाली आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण बघतोय 4 तास झाले ही चौकशी सुरू आहे, या संदर्भातली काय माहिती?